नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण पेज नंबर 105 वरचा पॉईंट नंबर 5.7.2 दॅट इज नर्स्ट इक्वेशन ह्याचं इक्वेशन आपण पाहिलं होतं. चालेल सर, ते इक्वेशन काय पाहिजे ठिकाणी दिलेले तुम्हाला. EMF ऑफ द सेल इज इक्वल टू स्टँडर्ड EMF ऑफ दॅट सेल मायनस 2.303 RT डिवायडेड बाय NF log to the base 10. Concentration of C raised to power C into concentration of D raised to power D divided by concentration of A raised to power A into concentration of B raised to power B. ह्याला आपण इक्वेशन नंबर जर 1 म्हणलं, ह्याच इक्वेशनला तुम्हाला माहिती आहे आपण ॲट 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 2.303 ही कॉन्स्टंट टर्म आहे. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे. T घेतलेलं आहे आपण 25 डिग्री सेल्सिअस, त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं आपण 298 केल्विन. आणि F म्हणजे फॅराडे, ज्याला घेतलं होतं आपण 96500 कुलम. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला टर्म भेटली होती 0.0592. मग ह्या पूर्णच्या ऐवजी Nला सोडून 2.303 RT आणि F डिवायडेड बाय F, म्हणजे ह्या पूर्ण टर्मला 2.303 RT डिवायडेड बाय F या पूर्ण टर्मच्या ऐवजी आपण लिहिणार 0.0592. तर ही किंमत लिहिलेली आहे या ठिकाणी 0.0592 डिवायडेड बाय N log to the base 10 concentration of C raised to power C into concentration of D raised to power D divided by concentration of A raised to power A into concentration of B raised to power B. That is equation number 2. And both these equations, equation 1 and 2 पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहे. equation 5.25 and 5.26. both these equations they are nothing but they are called the Nernst equation. आता ह्यामध्ये तुम्हाला इथपर्यंत विचारलं तर यापर्यंत इथपर्यंतच लिहायचं आहे, पण या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल ई सेल म्हणजे काय. ई सेल म्हणजे पोटेन्शियल ऑफ द सेल, ओनली पोटेन्शियल और ओनली EMF ऑफ द सेल. E0 सेल दिस इज द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द सेल. असं या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल. NF काय, R काय आहे, T काय, आपण हे लिहिलेलं आहे. आता ह्याच्यानंतर त्याच्या खाली जे दिलेले बघा, द फर्स्ट टर्म ऑन द राईट हँड साईड. आता हे इक्वल टूचं चिन्ह आहे, बरोबर आहे. हे इक्वल टू चिन्हाच्या या साईडला लेफ्ट साईडला आपण म्हणा लेफ्ट हँड साईड, आणि इक्वल टू चिन्हाच्या या साईडला म्हणणार आपण राईट हँड साईड. या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड कशासाठी सांगितले, इक्वेशनच्या ह्या बाजूचं जे आहे त्याला म्हणणार आपण लेफ्ट साईड त्याची, आणि इक्वल टू साईनच्या जे राईट साईडला आहे त्याला म्हणणार आपण त्याची राईट हँड साईड. तर तुम्हाला या ठिकाणी दिले बघा, द फर्स्ट टर्म ऑन द राईट हँड साईड ऑफ द नर्स्ट इक्वेशन. फर्स्ट टर्म जी आहे राईट हँड साईडची जी फर्स्ट टर्म आहे म्हणजे कोणती टर्म, E0 सेल ही टर्म, दॅट रिप्रेझेंट द स्टँडर्ड स्टेट इलेक्ट्रोकेमिकल कंडिशन. ह्याच्यावरून आपण काय सांगणार, त्या सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल सांगणार. और तुम्ही असे लिहू शकता, द फर्स्ट टर्म ऑन द राईट हँड साइड ऑफ द इक्वेशन represents E0 cell, and that E0 cell means that is the standard cell potential or standard EMF of the cell. The second term in the is the correction for non-standard state condition. आणि ही सेकंड टर्म जी आहे ही राहिलेली टर्म आले सर, ही जी राहिलेली टर्म आहे दॅट इज सेकंड टर्म. ही कशासाठी, ह्या टर्मला काय म्हणणार आपण, द सेकंड टर्म इन द इज द करेक्शन फॉर नॉन स्टँडर्ड स्टेट कंडिशन. नॉन स्टँडर्ड स्टेटमध्ये जर ती रिॲक्शन असेल तर तिला करेक्शन करण्यासाठी आपण ह्या टर्मचा उपयोग करतो, दॅट इज द सेकंड टर्म. कळलं तुम्हाला. RHSला जी फर्स्ट टर्म आहे आले सर, फर्स्ट टर्म म्हणजे E0 सेल ही टर्म दॅट रिप्रेझेंट द स्टँडर्ड स्टेट इलेक्ट्रोकेमिकल कंडिशन. ही इथं E0 लिहिले म्हणजे ही कोणती कंडिशन त्या सेलची आपल्याला रिप्रेझेंट करते, स्टँडर्ड स्टेट. आणि राहिलेली जी सेकंड टर्म आहे आले सर ती करेक्शनसाठी आहे फॉर द नॉन स्टँडर्ड स्टेट कंडिशन. आता या ठिकाणी समजा आपल्याला दिले ई सेल आणि E0 सेल ह्या दोघांच्या व्हॅल्यू सेम केव्हा असतील, म्हणजे पोटेन्शियल ऑफ दॅट सेल इज इक्वल टू द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द सेल. ह्या दोन्ही यांच्या किमती सारख्या केव्हा असतील, द सेल पोटेन्शियल इक्वल्स द स्टँडर्ड पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल of that cell
is equal to the standard state of that potential if the concentration of reactants and products are 1 molar. जेव्हा रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचे कॉन्सन्ट्रेशन्स आपण 1 मोलार घेऊ. 1 मोलार घेऊ म्हणजे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण कोणत्या कंडिशनमध्ये घेऊ? स्टँडर्ड कंडिशनमध्ये. लक्षात, स्टँडर्ड कंडिशनमध्ये जेव्हा आपण रिॲक्टंट्स सी ए डी आणि हे काय आहेत प्रॉडक्ट्स आहेत, ए आणि बी हे रिॲक्टंट्स आहेत. म्हणजे आपण जे इक्वेशन घेतलं होतं सुरुवातीला नर्स्ट इक्वेशनच्या अगोदर ए ए प्लस बी बी इट गिव्स सी सी प्लस डी डी. ह्याच्यामध्ये कॅपिटल ए आणि बी आणि कॅपिटल सी आणि डी हे जे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स आहेत, जर त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स आपण 1 मोलार घेतले तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला मिळेल त्या सेलचं पोटेन्शियल इज इक्वल टू द स्टँडर्ड सेल ऑफ द पोटेन्शियल. या दोघांच्या व्हॅल्यू कशा असतील? सेम असतील. द सेल पोटेन्शियल इक्वल्स द स्टँडर्ड पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल इक्वल्स द स्टँडर्ड पोटेन्शियल if the concentrations of reactants and products are 1 molar each, and thus if we can write काय लिहिणार आपण? if concentration of A is equal to concentration of B is equal to concentration of C is equal to concentration of D is equal to 1 molar. असं जर लिहिलं आपण लक्षात, if concentration of A equal to concentration of B equal to concentration of C equal to concentration of D is equal to 1 molar, then we can write E cell is equal to E naught cell. त्यावेळेस आपण काय लिहिणार मग? E cell is equal to E naught cell. म्हणजे आपण काय म्हणणार त्याला? सेल पोटेन्शियल इक्वल्स द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. अच्छा, तर हे त्या इक्वेशनच्या खाली दिलेलं आहे. ते तुम्ही लिहिलं आणि नाही लिहिलं तरी चालते. लक्षात, त्याच्यानंतर आपल्याला दिलं आहे जर समजा सबस्टन्सेस हे गॅसियस स्टेटमध्ये असतील, जे आपण रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स घेतलेत ना, ते सॉलिड आणि लिक्विड स्टेट सोडून जर गॅसियस स्टेटमध्ये असतील तर आपण त्यावेळेस त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स न घेता त्यांचे काय घ्यायचे? त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे पार्शियल प्रेशर्स घ्यायचे. कोणते प्रेशर? पार्शियल प्रेशर्स ऑफ द रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. हे पॉईंट तुम्हाला खाली दिलेला आहे, पेज नंबर 106 वर आहे हा पॉईंट. इफ अ गॅसियस सबस्टन्स इज प्रेझेंट इन द सेल रिॲक्शन, जर आपण जी केमिकल रिॲक्शन घेतली होती ए ए प्लस बी बी इट गिव्स सी सी प्लस डी डी. लक्षात, याच्यामध्ये रिॲक्टंट्स ए आणि बी आणि प्रॉडक्ट सी आणि डी हे जर गॅसियस फेजमध्ये असतील, गॅसियस सबस्टन्सेस असतील, तर त्यावेळेस इट्स कॉन्सन्ट्रेशन टर्म इज रिप्लेस बाय द पार्शियल प्रेशर्स ऑफ द गॅस. कॉन्सन्ट्रेशन टर्मऐवजी आपण काय घेणार? त्यांचे पार्शियल प्रेशर्स घेणार. लक्षात, पार्शियल प्रेशर्स घेताना कसं घेणार आपण? पी ऑफ ए रेस टू पॉवर ए, पी ऑफ बी रेस टू पॉवर बी डिवायडेड बाय पी ऑफ सी रेस टू पॉवर सी इंटू पी ऑफ डी रेस टू पॉवर डी डिवायडेड बाय पी ऑफ पी. पी या ठिकाणी पार्शियल प्रेशर्स, प्रेशर कशाने डिनोट करतो आपण? पी ने. पी ऑफ ए रेस टू पॉवर ए इंटू पी ऑफ बी रेस टू पॉवर बी. म्हणजे ही टर्म कशी होईल थोडक्यात बघा या ठिकाणी. पी ऑफ ए रेस टू पॉवर ए स्मॉल ए इंटू सॉरी या ठिकाणी आपल्याला कसं घ्यावं लागणार हे इक्वेशन? कॉन्सन्ट्रेशन पहिले P of C raised to power C into P of D raised to power D divided by P of A raised to power A into P of B raised to power B. म्हणजे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन या ब्रॅकेटला काय म्हणतो आपण? कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. तर आता प्रेशर लिहिताना मी हा स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलेला नाही. लिहिलाय का? साधा ब्रॅकेट लिहिला आहे. लक्षात, स्क्वेअर ब्रॅकेट नाही. पी पी सी म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉडक्ट सी रेस टू पॉवर सी इंटू पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉडक्ट डी रेस टू पॉवर स्मॉल डी डिवायडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए रेस टू पॉवर ए इंटू पार्शियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट बी रेस टू पॉवर बी. म्हणजे या ठिकाणी पी सी
PD, PC म्हणजे काय असेल, पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉडक्ट C, PD पार्शियल प्रेशर ऑफ प्रॉडक्ट D, PA पार्शियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट A अँड PB पार्शियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट B. आणि हे त्याचे कोएफिशियंट्स आहेत ज्याला आपण रेस टू पॉवर लिहितो. लक्षात, जर सबस्टन्सेस कोणत्या स्टेटमध्ये असतील, गॅसियस स्टेटमध्ये असतील, बाकी इक्वेशन जशाला तसं असेल, ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय n लॉग टू द बेस 10. फक्त या ठिकाणी इक्वेशनमध्ये सबस्टन्सेस जर गॅसियस असतील तर मोलार कॉन्सन्ट्रेशन्सच्या ऐवजी आपण त्यांचे काय घेणार, पार्शियल प्रेशर्स. ह्या ब्रॅकेटला आपण म्हणतो मोलार कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे असे ब्रॅकेट न लिहिता, मोलार कॉन्सन्ट्रेशन न लिहिता त्यांचे पार्शियल प्रेशर घ्यायचे. PC, PD, PA अँड PB दे आर द पार्शियल प्रेशर्स ऑफ प्रॉडक्ट CD अँड रिॲक्टंट्स AB रिस्पेक्टिव्ह. तर या ठिकाणी हे झालं. द नेक्स्ट इक्वेशन, when the substances present in a gaseous state. लक्षात, त्याच्यानंतर पॉईंट दिले तुम्हाला. द नेक्स्ट इक्वेशन कॅन बी यूज्ड टू कॅल्क्युलेट द सेल पोटेन्शियल अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे नेक्स्ट इक्वेशनचे ॲप्लिकेशन्स आहेत. नेक्स्ट पॉईंट काय घेऊयात आपण, ॲप्लिकेशन्स ऑफ नेक्स्ट इक्वेशन. असा जरी पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी दिला तरी चालतो. नेक्स्ट इक्वेशनच्या नंतर काय असतील त्याचे ॲप्लिकेशन्स असतील. The next equation can be used to calculate the cell potential and the electrode potential. सेल पोटेन्शियल म्हणजे पूर्ण सेलचं पोटेन्शियल काढण्यासाठी किंवा एखाद्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल सुद्धा काढण्यासाठी आपल्याला नेक्स्ट ह्या इक्वेशनचा उपयोग करता येतो. आता तो कशा प्रकारे करायचा आहे त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 1 पहा, कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. सेलचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करताना, सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करताना आपल्याला नेक्स्ट इक्वेशनचा कसा उपयोग होतो. पहिला काय, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. सेलचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी नेक्स्ट ह्या इक्वेशनचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होतो. नेक्स्ट इक्वेशन कॅन बी यूज्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याच्यामध्ये पहिला यूज घ्यायचा आहे आपल्याला. नेक्स्ट इक्वेशन इज यूज्ड, हाऊ इट इज यूज्ड इन द कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. या ठिकाणी तुम्हाला एक सेल दिली बघा, कन्सिडर द सेल. सेल कन्सिडर करायची या ठिकाणी. CD सॉलिड, सिंगल व्हर्टिकल लाईन. या ठिकाणी आपण काय करू, हे इक्वेशन मोडून टाकूयात, वरती लिहूयात हा पॉईंट. पहिलं ॲप्लिकेशन काय घेतलं लिहिले ना तुम्ही, कॅल्क्युलेशन फॉर सेल पोटेन्शियल. कन्सिडर द सेल अँड दॅट सेल इज CD solid, single vertical line, CD 2+ aqueous, double vertical line, Cu 2+ aqueous and single vertical line, Cu solid. या ठिकाणी लिहिलेलं नाही, लिहून घ्या त्या ठिकाणी Cu सॉलिड. आता ही सेल आपण कन्सिडर केली. तर ह्या सेलवरनं काल आपल्याला कालच्या किंवा त्याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, सेलचं रिप्रेझेंटेशन दिलं तर त्याच्यावरनं रिॲक्शन्स कशा लिहायच्या किंवा रिॲक्शन दिले असतील तर त्याच्यावरनं सेल रिप्रेझेंट कशी करायची. आता या ठिकाणी तुम्हाला एका सेलचं फॉर्म्युलेशन दिले किंवा शॉर्ट नोटेशन दिले. CD सॉलिड, सिंगल व्हर्टिकल लाईन, CD 2+ ॲक्वियस, डबल व्हर्टिकल लाईन, Cu 2+ ॲक्वियस, सिंगल व्हर्टिकल लाईन, Cu सॉलिड. लक्षात, हे सेलला वाचन करताना या पद्धतीने त्याचं वाचन करायचं. पण याच्यावरनं आपल्याला त्याच्या काय लिहायच्यात, सेल रिॲक्शन. तर आपल्याला माहिती आहे राईट हँड साईडला लिहिलेला इलेक्ट्रोड काय असतो, कॅथोड म्हणून ॲक्ट होतो, जो की पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. लेफ्ट हँड साईडला लिहिलेला इलेक्ट्रोड ॲनोड म्हणून ॲक्ट असतो, जो की निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो. ॲनोडजवळ घडणारे रिॲक्शन ऑक्सिडेशन आणि कॅथोडजवळ घडणारी रिॲक्शन रिडक्शन. हे पाठच करून टाकायचं. लक्षात, त्याला आपण कॅथोडिक रिडक्शन म्हणतो आणि ॲनोडिक ऑक्सिडेशन म्हणतो. तर याच्यावरनं आपल्याला लेट अस फर्स्ट राईट द सेल रिॲक्शन. आता आपल्याला माहिती आहे कॅथोडजवळ घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशन म्हणजे काय होणार या ठिकाणी, CD सॉलिड इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन and gives
CD2 plus aqueous by losing 2 electrons. आणि कॅथोड जवळ घडणारी रिएक्शन Cu2 plus aqueous accept 2 electrons and converted into neutral copper. त्या रिएक्शन लिहिले आपण. आपल्याला फर्स्ट हे रिएक्शन लिहिता येईल. दिस रिएक्शन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन and this reaction is called reduction reaction. हे कुठं घडते दिलेले आहे बघा, पुस्तकात दिले तुम्हाला. ॲट कॅथोड ॲट ॲनोड लिहून टाका या ठिकाणी. ॲट कॅथोड ॲट ॲनोड. ॲनोड जवळ घडणारी रिएक्शन ऑक्सिडेशन, कॅथोड जवळ घडणारी रिएक्शन रिडक्शन. तर या ठिकाणी परत ह्या रिएक्शनची आपल्याला नेट सेल रिएक्शन लिहायची, जे की आपला सगळा झालेला भाग आहे हा. अच्छा, ओव्हरऑल रिएक्शन ज्याला म्हणतो आपण. ओव्हरऑल रिएक्शन काय मिळेल आपल्याला? ओव्हरऑल रिएक्शन मध्ये 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. शिल्लक काय राहिले या ठिकाणी? CD सॉलिड प्लस Cu2 प्लस aqueous gives CD2 plus aqueous plus Cu solid, and that reaction is called redox reaction, which is the combination of two half reaction, that is oxidation and reduction. तर ही झाली ओव्हरऑल सेल रिॲक्शन. आता ह्या सेल रिॲक्शनवरनं एवढा जो आपण खटाटोप केला आहे, सेल रिॲक्शन लिहिलं आहे, त्याच्यावरनं काय काढलं आहे आपण? यामधनं आपण काढली यांची किंमत. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर यूज्ड इन दॅट रिॲक्शन. कारण नर्स्ट इक्वेशनवरनं जेव्हा आपण सेलचं पोटेन्शियल काढणार, आपल्याला फॉर्म्युला काय घ्यायचा आहे? ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय एन. आलं लक्षात? आणि हे एनची किंमत काढण्यासाठी आपण ह्या रिॲक्शन लिहिल्या. आलं लक्षात? हे रिप्रेझेंटेशन लिहिल्यानंतर खाली लगेच लिहायचं द सेल रिॲक्शन ऑकरिंग इन द अबो सेल. या रिॲक्शन्स लिहायच्या आणि खाली लिहायचं इन धिस रिॲक्शन इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड आर 2, देअरफॉर एन इक्वल टू 2. ह्या एनची किंमत काढण्यासाठी आपण ह्या रिॲक्शन लिहिल्या. 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो कॅडमियम आणि कॉपर सुद्धा 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन मध्ये एखाद्या रिॲक्शनला एखाद्या न्यूमेरिकल फॅक्टरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करण्याची गरज नाही, कारण देणारे 2 इलेक्ट्रॉन द्यायला लागले कॅडमियम इलेक्ट्रोड आणि घेणारा सुद्धा इलेक्ट्रॉन किती घ्यायला लागले? 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे इथे इलेक्ट्रॉन बॅलन्स आहेत. म्हणून यांची किंमत काय आली या ठिकाणी? 2 आली. मग यांची किंमत जर 2 आली तर अकॉर्डिंग टू द नर्स्ट इक्वेशन आपल्याला आता त्याचं काय काढायचे? सेलचं पोटेन्शियल काढायचे. आपल्याला आपण लिहिलेले वर हा नर्स्ट इक्वेशनचा पहिला यूज चालला आहे आपला, कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. देअरफॉर अकॉर्डिंग टू नर्स्ट इक्वेशन द सेल पोटेन्शियल कॅन बी गिवन ॲज ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय एन. आहे ना? डिवायडेड बाय एन लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन कोणाचे घ्यायचे आहेत? आता या ठिकाणी बघा मी ओव्हरऑल रिॲक्शन जी आहे ती मिटवलेली आहे. पहा ओव्हरऑल रिॲक्शन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी ओव्हरऑल रिॲक्शन मिटवली. कॅडमियम सॉलिड प्लस Cu2 प्लस aqueous gives CD2 plus aqueous plus Cu solid. ही रिॲक्शन जी आहे ओव्हरऑल रिॲक्शन, याला काय म्हणलं आपण? रेडॉक्स रिॲक्शन म्हणलं होतं ना. दॅट इज द रेडॉक्स रिॲक्शन. आता ह्या रिॲक्शनमध्ये ओव्हरऑल रिॲक्शन आपण कशासाठी लिहायची? कारण ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला रिॲक्टंट्स आहेत कॅडमियम सॉलिड प्लस Cu2 प्लस aqueous आणि प्रॉडक्ट्स आहेत CD2 प्लस aqueous प्लस Cu सॉलिड. तर याच्यामध्ये आपल्याला लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन कोणाची घेतो आपण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स घेतो. परंतु कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स घेत असताना आपल्याला Cu सॉलिड याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन घेता येणार नाही, कारण ते सॉलिड फॉर्ममध्ये आहे. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन घेताना कोणाचं घ्यायचं आहे? सोल्युशनचं घ्यायचं आहे. प्रॉडक्ट साईडला हे प्रॉडक्ट्स आहेत, बरोबर आहे. प्रॉडक्ट साईडला मग सोल्युशन फॉर्ममध्ये कोण आहे? CD2 प्लस. म्हणून आपण या ठिकाणी घेणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्टमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2 प्लस आयन्स आणि रिॲक्टंट साईडला हे रिॲक्टंट आहेत. तर ह्या रिॲक्टंट साईडला परत आपल्याला हे रिॲक्टंट्स आहेत. रिॲक्टंट साईडला कॅडमियम सॉलिडचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन न घेता कोणाचं घ्यायचं आहे?
त्याचं सोल्युशनचं जे सोल्युशन आहे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन घेतो. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे Cu2+. बघा नस्ट इक्वेशनमध्ये आपण जनरलमध्ये लिहिलं होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर्स. प्रॉडक्ट्स कोणते होते आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ C⁻⁶ लक्षात इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D⁻⁷ होतं. या ठिकाणी आता प्रॉडक्ट साईडला सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन न घेता सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन घेतो आपण. म्हणून या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2+ आयन्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2+ आयन्स. या ठिकाणी काय नाही म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स 1 आहेत. (1 लिहायची गरज नाही या ठिकाणी. (1 लिहायची गरज नाही म्हणून आपण ते (1 लिहिले नाही. किती CD+ आयन्स आहेत 1 मोल. किती कॉपर प्लस Cu2+ आयन्स आहेत 1 आहेत. म्हणून या ठिकाणी आपण (1 घेतले नाही. तर डायरेक्ट आपण लिहिणार 0.0592 डिवायडेड बाय n log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2+ ions divided by concentration of Cu2+ ions. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. प्रॉडक्ट्समध्ये जरी दोन्ही प्रॉडक्ट मिळाले असतील आपल्याला तरी हा सॉलिड फॉर्ममध्ये मेटल फॉर्ममध्ये आहे. म्हणून आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन घेणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2+ आयन्स डिवायडेड बाय रिॲक्टंट साईडला कॉन्सन्ट्रेशन घेणार Cu2+ आयन्सचं. आणि ह्या इक्वेशनवरनं आपण काय करू शकतो त्या दिलेल्या सेलचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी या फॉर्म्युल्यावरनं आपण त्या सेलचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात हे इक्वेशन कसं आलं लक्षात आलं. जे सेल रिप्रेझेंटेशन दिले त्याच्यावरनं सेल रिॲक्शन्स लिहायच्या, त्याची ओव्हरऑल रिॲक्शन काढायची, प्रॉडक्ट्स कोण आहेत रिॲक्टन्स कोण आहेत काढायचे, त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणारे आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत ही यांची संख्या काढली ना आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढले किती आहेत 2 आहेत. म्हणून आपल्याला काय मिळेल E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय 2. यांची किंमत काढली ना आपण 2 log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2+ आयन्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu2+ आयन्स. या ठिकाणी आपल्याला यांची किंमत माहिती आहे ती ठेवली आपण. आणि आपल्याला कॅडमियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉपर आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर माहीत झालं तर आपण त्या सेलचं आणि त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल माहीत असेल आपल्याला तर आपण त्या सेलचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात. आणि हे सगळं जे कॅल्क्युलेट केलं आपण द पोटेन्शियल ऑफ द सेल इज गिव्हन बाय द नस्ट इक्वेशन. ह्या नस्ट इक्वेशनवरनं आपण त्या सेलचं पोटेन्शियल काढू शकतो. म्हणून हे नस्ट इक्वेशनचं एक ॲप्लिकेशन आहे. जर आपल्याला सेलचं पोटेन्शियल काढायचं असेल तर आपल्याला त्या सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल माहिती पाहिजे आणि ह्या ज्या टर्म्स इन्व्हॉल्ड आहेत त्या रिॲक्शनमध्ये कॅडमियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉपर आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर माहीत झालं बाय युझिंग धिस नस्ट इक्वेशन वी कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऑफ द सेल. आणि हे पहिलं ॲप्लिकेशन असेल आपलं नस्ट इक्वेशनचं. सेकंड ॲप्लिकेशन काय आहे खाली दिले बघा. हे सगळं जे करतो आपण हे कॅल्क्युलेशन हे किती टेम्परेचरला असेल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड्स अँड प्युअर लिक्विड्स आर टेकन टू बी युनिटी. कॉन्सन्ट्रेशन आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे सॉलिड कॉपर सॉलिड किंवा याची जी लिक्विड असेल एखादे सबस्टन्स सॉलिड आणि लिक्विड स्टेट्समध्ये जर असतील तर तेव्हा त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स आपण युनिटी घेतो म्हणजे 1 घेतो. आता ह्याला मल्टिप्लाय या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेशन समजा या ठिकाणी लिहिले आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2+ ॲक्वियस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu सॉलिड आले सर. आणि खाली कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD सॉलिड कॉपर सॉलिड आणि CD सॉलिड यांचे जर कॉन्सन्ट्रेशन घेतले तर तुम्हाला खाली एक वाक्य दिले पहा त्याच्यामध्ये. जर सबस्टन्सेस हे सॉलिड फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असतील तर आपण त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स युनिटी कन्सिडर करतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD इज इक्वल टू युनिटी म्हणजे 1. किती कन्सिडर करणार आपण 1 1. म्हणून या ठिकाणी 1 1 लिहिले का आणि लिहिले नाही काय फरक पडतो का नाही. म्हणून आपण त्या टर्म घेत नाही आपण या ठिकाणी. तुम्हाला त्या इक्वेशनच्या खाली बघा दिलेले वाक्य कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड्स अँड प्युअर लिक्विड्स दे आर टेकन टू बी युनिटी मीन्स दे आर टेकन टू बी युनिटी म्हणजे 1. मग ह्या ठिकाणी आपण लिहिले का आणि नाही लिहिले का आले शा. कॉपर सॉलिड ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि खाली कॅडमियम सॉलिड यांचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 1 असल्यामुळं × 1 × 1 येईल हे
इंटू वन म्हणजेच काय येईल CD मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2 प्लस आयन्स इंटू 1 म्हणजेच मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD2 प्लस आयन्स आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu2 प्लस आयन्स इंटू 1 म्हणजेच मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu प्लस आयन्स. म्हणून याला लिहिलं का आणि लिहिलं नाही काही फरक पडत नाही. ते घेतले आपण मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu सॉलिड इज इक्वल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ CD सॉलिड इज इक्वल टू युनिटी मीन्स. अशा प्रकारे आपल्याला नस्ट इक्वेशनवरनं काय काढता येते त्यांचे सेलचे पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता येतात. आणि सेकंड ॲप्लिकेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता सिंगल इलेक्ट्रोडचं सेल बनते आपल्याला माहिती आहे 2 इलेक्ट्रोडपासून. त्यापैकी ॲनोड आणि कॅथोड या दोन्हीपैकी जर एका इलेक्ट्रोडचं आपल्याला पोटेन्शियल काढायला सांगितलं आहे तर ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग द नस्ट इक्वेशन. Therefore, Nernst equation can be used to calculate the potential of a electrode. Second application असेल याचं calculation of electrode potential. Calculation of second application electrode potential. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड तुम्हाला रिप्रेझेंट करून दिलेला आहे. तो घेतला तरी चालतो या ठिकाणी हा घेतला तरी चालतो काही फरक पडत नाही. कारण ही सेल सुद्धा 2 इलेक्ट्रोड पासून बनलेली आहे कॅडमियम आणि कॉपर. तर या ठिकाणी आपल्याला जे दिले पाय झिंक इलेक्ट्रोड दिला आहे. कन्सिडर द इलेक्ट्रोड. सेकंड ॲप्लिकेशन सुरू आहे आपलं. सेकंड ॲप्लिकेशन दॅट इज द कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याच्यामध्ये कन्सिडर द इलेक्ट्रोड दॅट इज Zn2 प्लस. कन्सिडर द इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड कन्सिडर करायचं आहे Zn2 प्लस ॲक्वियस Zn सॉलिड. झिंक हा इलेक्ट्रोड या ठिकाणी कन्सिडर केला आहे आणि ह्या झिंक ह्या इलेक्ट्रोडचं आपल्याला काय करायचं आहे ह्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे अकॉर्डिंग टू द नस्ट इक्वेशन. म्हणजे नस्ट इक्वेशनचा उपयोग करून. तर आपल्याला माहिती आहे अगोदर सोल्युशन आणि नंतर इलेक्ट्रोड लिहिला दॅट ॲक्ट्स ॲज अ कॅथोड. म्हणजे राईट हँड साईडला लिहिलेला इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून ॲक्ट होईल. तिथं घडणारी रिॲक्शन असेल रिडक्शनची रिॲक्शन. म्हणून याची सेल या इलेक्ट्रोड जवळ घडणारी जी रिॲक्शन आहे इलेक्ट्रोड रिॲक्शन ज्याला म्हणून म्हणजे कोणता इलेक्ट्रोड ॲट कॅथोड लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते. हिअर द इलेक्ट्रोड रिॲक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. इलेक्ट्रोड जवळ घडणारी रिॲक्शन ही आपण खालील प्रकारे रिप्रेझेंट करणार. तर आपल्याला माहिती आहे अगोदर जर ॲक्वियस सोल्युशन लिहिलं आणि नंतर जर इलेक्ट्रोड लिहिला तर त्या ठिकाणी घडणारी रिॲक्शन कोणती असते रिडक्शनची. म्हणून आपण रिॲक्शन कशी लिहिणार Zn2 plus aqueous accept 2 electrons and converted into zinc solid. Addition of electron that is the reduction. तर ही रिॲक्शन लिहिल्यानंतर आपल्याला आता ह्या रिॲक्शनवरनं काय मिळालं आपल्याला इन धिस इलेक्ट्रोड रिॲक्शन द इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड. किती आहेत इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्ड. इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्ड्स आर 2. 2 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व झाले म्हणजे यांची किंमत परत काय मिळाली आपल्याला 2 मिळाली. देअरफॉर अकॉर्डिंग टू द नस्ट इक्वेशन आपण या ठिकाणी काय लिहू शकतो मग ई ऑफ इलेक्ट्रोड. आता ई ऑफ सेल लिहायचं नाही या ठिकाणी ई ऑफ इलेक्ट्रोड लिहा किंवा इथं इलेक्ट्रोड कोणता आहे कोणता इलेक्ट्रोड आहे झिंक इलेक्ट्रोड. देअरफॉर दिस इज कॉल्ड काय म्हणतो आपण याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आलं सर ई ऑफ Zn इज इक्वल टू ई नॉट Zn त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल. आलं सर त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल इज इक्वल टू ई नॉट Zn त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल मायनस 0.0592 n डिवायडेड बाय n आणि यांची किंमत किती या ठिकाणी 2 आहे. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn divided by concentration of Zn2 plus ions. बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट कोण आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक सॉलिड आणि रिॲक्टंट कोण आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस. तर आताच तुम्हाला वरच्या कॅल्क्युलेशनमध्ये सांगितलं आहे सॉलिड्स आणि प्युअर लिक्विड जर असतील तर त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स आपण किती कन्सिडर करतो युनिटी. म्हणून या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn पुस्तकात तुम्हाला काय दिले त्या ठिकाणी 1 लक्षात दिले ना 1 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस आयन्स. लक्षात. तर या ठिकाणी
सॉरी इथे लॉग टू द बेस 10 लिहायचं आहे का. लॉग टू द बेस 10 1 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस आयन्स. म्हणजे आपण या ठिकाणी घेताना मोलार कॉन्सन्ट्रेशन कोणाचे घेतो अगोदर, प्रॉडक्ट्सचे, डिवायडेड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. प्रॉडक्ट कोण आहे, झिंक सॉलिड. झिंक सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन आपण युनिटी कन्सिडर करतो म्हणजे 1 डिवायडेड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस. तर ह्या इक्वेशनचा उपयोग करून आपण काय करू शकतो, झिंक ह्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल ह्याच इक्वेशनला समजा आपल्याला या पद्धतीने लिहिले आपण. इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ द झिंक इज इक्वल टू स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ झिंक. त्याच्या ठिकाणी प्लसच्या ऐवजी मायनसच्या ऐवजी काय घेतलं आपण, प्लस घेतलं. 0.0592 डिवायडेड बाय 2 log to the base 10 concentration of Zn2 plus ions. 1 by Zn2 plus ions. याला आपण रिव्हर्स केले, Zn2 plus ions डिवायडेड बाय 1. काय नाही म्हणजे किती आहे, डिवायडेड बाय 1. म्हणून इथं मायनस साईनच्या ऐवजी काय केलं आपण, प्लस साईन. आलं लक्षात. झिंक ह्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. इज इक्वल टू काय असेल मग आपल्याला, त्या झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल घ्यायचं प्लस 0.0592 डिवायडेड बाय 2 लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस आयन्स. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काय काय कॅल्क्युलेट करू शकतो, त्या दिलेल्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण कॅल्क्युलेट करू शकतो. समजा तुम्हाला जनरल फॉर्म्युला लिहायचा आहे तर ELC लिहायचं आहे. इलेक्ट्रोड E ऑफ ELC इज इक्वल टू E नॉट ELC. ELC म्हणजे इलेक्ट्रोड. लक्षात. या ठिकाणी आपल्याला झिंक दिला आहे म्हणून मी या ठिकाणी झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढण्यासाठी त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल घ्यायचे. मायनस साईन प्लसमध्ये कन्वर्ट कसं झालं सांगितलं मी, 1 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn प्लस आयन. याला जर रिव्हर्स केलं आपण मीन्स Zn2 प्लस आयन्स डिवायडेड बाय 1 जर केलं तर हे मायनस साईनचं काय होईल, प्लस साईन होईल. तर या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण दिलेल्या इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढू शकतो बाय युझिंग द नर्स्ट इक्वेशन. लक्षात. तर या ठिकाणी त्याच्यानंतर जे आहेत आपल्याला न्यूमेरिकल्स घ्यायचे यावर आधारित. पेज नंबर 106 वर प्रॉब्लेम नंबर आहे 5.10. तर हा फॉर्म्युला जो आहे आपण आता जे नर्स्ट इक्वेशन घेतले त्या नर्स्ट इक्वेशननुसार आपण त्याच्यानंतर नर्स्ट इक्वेशन नंतर काय घेतले, त्याचे 2 ॲप्लिकेशन्स किंवा युजेस घेतले. मीन्स नर्स्ट इक्वेशन कॅन बी यूज्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल अँड सेकंड यूज घेतला आपण नर्स्ट इक्वेशन कॅन बी यूज्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑल्सो. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पेज नंबर 106 वर प्रॉब्लेम नंबर 5.10. हा प्रॉब्लेम आहे पहा. कॅल्क्युलेट द व्होल्टेज. आता या ठिकाणी व्होल्टेज हा शब्द दिला आहे म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही. दॅट इज द पोटेन्शियल. लक्षात. कॅल्क्युलेट द व्होल्टेज ऑफ द सेल. आणि सेल रिप्रेझेंट करून दिलेले आहे तुम्हाला. सेल दिलेले आहे पहा. हा आहे प्रॉब्लेम नंबर 5.10. तर या ठिकाणी तुम्हाला सेल दिलेली आहे. स्टॅनस सॉलिड SN टीन सॉलिड SN2 प्लस. याचं कॉन्सन्ट्रेशन दिले 0.02 मोलार. 0.02 मोलार. डबल व्हर्टिकल लाईन Ag प्लस. याचं कॉन्सन्ट्रेशन दिले 0.01 मोलार. सिंगल व्हर्टिकल लाईन Ag सॉलिड. आता हे सगळं दिलंय किती टेम्परेचरला, ॲट 25 डिग्री सेल्सिअस. पुढे दिलेलं आहे बघा या सेलच्या रिप्रेझेंटेशन नंतर तुम्हाला दिले ॲट 25 डिग्री सेल्सिअस आणि खाली दिले त्यांचे स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यू. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ टीन इलेक्ट्रोड इज इक्वल टू मायनस 0.136 volt and standard electrode potential of Ag silver is equal to 0.800 volt. लक्षात. दिलेली माहिती काय काय दिलेली आहे पहा. तुम्हाला सेल रिप्रेझेंट करून दिलेली आहे. आता सेलचं रिप्रेझेंटेशन दिलंय
अकॉर्डिंग टू द फॉर्म्युलेशन ऑफ द गॅल्व्हॅनिक सेल कोणता इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून ॲक्ट होईल, सिल्वर इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून ॲक्ट होईल जिथं रिडक्शन घडेल. आणि टीन हा इलेक्ट्रोड एसएन म्हणजे टीन हा इलेक्ट्रोड ॲनोड म्हणून ॲक्ट होईल, निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून ॲक्ट होईल जिथं ऑक्सिडेशन घडेल. मग ह्या रिप्रेझेंटेशननुसार शॉर्ट नोटेशननुसार किंवा फॉर्म्युलेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल अकॉर्डिंग टू द फॉर्म्युलेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल वी कॅन राईट द सेल रिॲक्शन्स. त्या ठिकाणी फर्स्ट वी कॅन राईट द सेल रिॲक्शन्स. आणि सेल रिॲक्शनमध्ये काय लिहिणार आपण सेल रिॲक्शन. आता इथे सांगितले मी हा ॲनोड म्हणून ॲक्ट होणार, तो कॅथोड म्हणून ॲक्ट होणार. इथं घडणारी सेल रिॲक्शन असेल एसएन सॉलिड इट गिव्स SN2 plus aqueous by losing 2 electrons, that is the oxidation reaction. At cathode Ag plus aqueous, Ag वर फक्त एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल अँड गिव्स Ag solid, that is the reduction reaction. पण आपल्याला दिसायला लागले या रिॲक्शन मध्ये देणारा 2 इलेक्ट्रॉन द्यायला लागलाय, घेणारा एकच इलेक्ट्रॉन घ्यायला लागलाय. Therefore multiply the cathode reaction by a numerical factor 2. कशासाठी 2 ने मल्टिप्लाय करायचे सांगितले ते पण कारण आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे. आणि इलेक्ट्रॉन कॅन्सल करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन एखादा इलेक्ट्रोड डोनेट करतो तेवढेच इलेक्ट्रॉन दुसऱ्या सोल्युशनमधल्या ॲक्वियस सोल्युशनमधल्या आयन्सनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण या ठिकाणी एकच इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला. थ्रूआउट ह्या रिॲक्शनला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला मिळतील 2 Ag प्लस आयन्स प्लस 2 इलेक्ट्रॉन्स इट गिव्स 2 Ag सॉलिड. आता या ठिकाणी ही रिॲक्शन झाली बॅलेन्स आणि याची आपण ओव्हरऑल रिॲक्शन घ्यायची. या ठिकाणी लिहिताना आता मी प्रत्येक वेळेस लिहिणार नाही. ही रिॲक्शन आहे ॲट ॲनोड असं लिहायचं या ठिकाणी स्पष्ट. ॲनोड जवळची रिॲक्शन ही आहे ॲट कॅथोड. व्यवस्थित न्यूमेरिकल सॉल्व करायचा आहे. 2 मार्कांना किंवा 3 मार्कांना येईल. आणि ही लिहायची आपण ओव्हरऑल रिॲक्शन. ओव्हरऑल रिॲक्शन कशासाठी लिहायची कारण कोणते रिॲक्टंट्स आणि कोणते प्रॉडक्ट्स आहेत. SN सॉलिड प्लस 2 Ag प्लस ॲक्वियस इट गिव्स SN2 प्लस ॲक्वियस प्लस 2 Ag सॉलिड अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. या रिॲक्शनला काय म्हणणार आपण रेडॉक्स रिॲक्शन. आता ह्या रिॲक्शनवरनं आपण काय केले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती इन्व्हॉल्व झाले हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील कारण एक रिॲक्टंट साईडला आहेत एक प्रॉडक्ट साईडला आहेत. 2 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी आपण कॅथोड जवळच्या रिॲक्शनला कितीने मल्टिप्लाय केलं आहे की 2 ने मल्टिप्लाय केले म्हणून आपल्याला हे इक्वेशन मिळालं. नंतर आपण कॅथोड ॲनोड जवळच्या रिॲक्शनची बेरीज केली ऑक्सिडेशन रिडक्शनची आपल्याला मिळाली ओव्हरऑल रिॲक्शन SN सॉलिड प्लस 2 Ag प्लस ॲक्वियस इट गिव्स SN2 प्लस ॲक्वियस प्लस 2 Ag सॉलिड दॅट इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. आता ही ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये आपल्याला यांची संख्या किती मिळाली. देअरफॉर अकॉर्डिंग टू द ओव्हरऑल रिॲक्शन or according to the cell reactions we can obtain the value of n, the number of electrons involved in the cell reactions means n equal to काय मिळेल आपल्याला 2. मग according to नर्स्ट इक्वेशन ह्या रिॲक्शन कळलं ना तुम्हाला. आता खाली मला जागा नाही किंवा खाली मी कॅल्क्युलेशन करू शकते. या ठिकाणी नर्स्ट इक्वेशन लिहिलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला अवघड जाईल. हे मिटू का हे मिटवल्यानंतर सांगते मी पुढचं. कॅथोड जवळची आणि ॲनोड जवळची रिॲक्शन जी आहे ती लक्षात आली. या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी ह्या रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय केले ओव्हरऑल रिॲक्शन लिहिली आणि ह्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती मिळाली म्हणजे आपल्याला यांची किंमत किती मिळाली 2 जी आपल्याला नर्स्ट इक्वेशनमध्ये ती पुट डाऊन करायची आहे. या ठिकाणी अकॉर्डिंग टू द नर्स्ट इक्वेशन आपण काय करणार मग आता ह्या सेलचं पोटेन्शियल काढायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा नर्स्ट इक्वेशन लिहा. ई सेल इज इक्वल टू E naught cell minus 0.0592 divided by n log to the base 10 concentration of products divided by concentration of reactants. लिहिलं तरी चालते असं नाही लिहिलं तरी चालते. डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहिणार. E cell is equal to E naught cell मायनस 0.0592 यांची किंमत किती आहे या ठिकाणी 2 लॉग टू द बेस 10
बघा आता प्रॉडक्ट्स कोण आहेत या ठिकाणी. ओव्हरऑल रिॲक्शन मी आता मिटवलेली पहा. काय होती ओव्हरऑल रिॲक्शन आपली. SN सॉलिड प्लस 2Ag प्लस ॲक्वियस इट गिव्स SN2 प्लस ॲक्वियस प्लस 2Ag सॉलिड. आता या ठिकाणी प्रॉडक्ट्स कोण आहेत. SN2 प्लस ॲक्वियस अँड 2Ag सॉलिड. सॉलिड फॉर्ममधले रिॲक्टंट प्रॉडक्ट्स असतील किंवा रिॲक्टंट्स असतील त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपण युनिटी कन्सिडर करणार. म्हणजे या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट जे लिहिले ते काय लिहिणार आपण. मग या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ SN2 प्लस आयन्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली Ag प्लस आयन्स. पण या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आयन्स लिहिले. फक्त या ठिकाणी त्याचे स्टिचिओमेट्रिक कोएफिशियंट आहेत. या ठिकाणी आहे का काय नाही. म्हणजे इथं 1 आहे. इथं रेज टू पॉवर 1 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. पण या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आयन्स घेताना आपल्याला काय लिहावं लागेल. रेज टू पॉवर 2 कारण याचे स्टिचिओमेट्रिक कोएफिशियंट आहे 2. कनेक्शन. तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल मग. ही ओव्हरऑल रिॲक्शन घेतली आपण. हे प्रॉडक्ट्स आहेत. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण 1 कन्सिडर करणार बिकॉज इट इज इन अ सॉलिड फॉर्म. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 कन्सिडर करणार. म्हणजे ह्या टर्म्स आपण या ठिकाणी प्रॉडक्ट्स आणि रिॲक्टंट्समध्ये लिहिल्या नाही लिहिल्या काही फरक पडत नाही. त्यांचे कॉन्सन्ट्रेशन युनिटी असतात. म्हणून आपण याचं कॉन्सन्ट्रेशन घेतले प्रॉडक्ट्समध्ये कोण येईल मग. कॉन्सन्ट्रेशन ऑफ SN2 प्लस आयन्स. याचे स्टिचिओमेट्रिक कोएफिशियंट काय लिहिले नाही म्हणजे रेज टू पॉवर 1 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आयन्स रेज टू पॉवर 2. तर हे इक्वेशन मिळाले. आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज ठेवायच्या. बघा या ठिकाणी E0SL इज इक्वल टू आपल्याला दिले E0 सेल माहिती आहे का आपल्याला नाही. त्या E0 सेल ऐवजी आपण काय लिहू शकतो. E सेल इज इक्वल टू E0 सेलचा फॉर्म्युला काय घेतला होता आपण. E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. E0 कॅथोड. आता या ठिकाणी कॅथोड म्हणून कोण ऍक्ट होणार. Ag. मग आपण लिहिणार E0 Ag मायनस E0 SN. लिहिता येईल का नाही असं आपल्याला. E0 Ag मायनस E0 SN. आपण फॉर्म्युला घेतला याच्या अगोदर. E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड घेतलाय ना फॉर्म्युला. इट गिव्स E0 सेल. आता हे तुम्ही बाजूला जरी कॅल्क्युलेशन करून घेतलं तरी चालतंय. E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड कोण आहे Ag मायनस E0 ॲनोड SN. तर मी ह्या E0 सेल ऐवजी डायरेक्ट हा फॉर्म्युला ठेवला. काही फरक पडते का नाही. E0 सेल ऐवजी हा फॉर्म्युला ठेवला. मायनस 0.0592 डिवायडेड बाय 2 लॉग टू द बेस 10. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहे. SN2 प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे 0.02. काय लिहिणार मग या ठिकाणी आपण 0.02 डिवायडेड बाय Ag प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 0.01 म्हणजेच हे येते 2/1 म्हणजेच 2. तर या ठिकाणी E0 Ag काय किंमत दिली आपल्याला. E0 Ag ची किंमत काय दिली 0.800 मायनस E0 SL मायनस हा मायनस आणि हा त्याची व्हॅल्यू आहे मायनस. बरं या ठिकाणी मायनस इन ब्रॅकेट मायनस 0.136 असं लिहिलं काय. किंवा डायरेक्ट आपण मायनस मायनस काय करूयात प्लस करून टाकूयात. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 0.800 प्लस 0.136. लक्षात आलं का. हे या ठिकाणी मायनस साइन आहे आणि ह्याची व्हॅल्यू सुद्धा मायनस आहे. मायनस मायनस का होईल प्लस होईल. मायनस 0.0592 डिवायडेड बाय 2 लॉग टू द बेस 10 किती येईल फक्त हे 2 0.02 डिवायडेड बाय 0.01 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 2. याची बेरीज काय येईल मग 0.800. याची बेरीज येते 6 3 8 आणि 1 9 0.936 मायनस 0.0592 डिवायडेड बाय 2 इंटू लॉग टू द बेस 10 2 चा लॉग घ्यायचा आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक किती 0. आणि 20चा शून्यमध्ये लॉग घ्यायचा. 20चा शून्यमध्ये लॉग येते 30
बरोबर आहे. आता ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचे. 0.0592 इंटू 0.3010 डिवायडेड बाय 2. ह्या पूर्णचं सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं, ह्या पूर्ण टर्म्सचं. म्हणजे ह्या दोघांचे लॉग घ्या, याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. ह्या दोघांचे लॉग घ्या, त्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया, लॉगची बेरीज करा, 2चा लॉग घ्या, लक्षात. किंवा हे 2 आणि हे 2 काय होतील, हा लॉग आणि हा लॉग. तसं करायचं नाही. इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे हे कॅन्सल करायचे नाही, कॅल्क्युलेशन करायचं. या ठिकाणी 0.0592 याचं कॅरेक्टरिस्टिक घ्या, याचं कॅरेक्टरिस्टिक घ्या, दोघांच्या लॉगची बेरीज करा, त्याच्यातनं 2चा लॉग मायनस करा आणि जी काही टर्म आलेली असेल त्याचा अँटीलॉग घ्या. अँटीलॉग घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी, अरे सॉरी याचा स्क्वेअर करायचा आहे ना आपल्याला. एक मिनिट आहे. या ठिकाणी 0.01चा काय करायचं या ठिकाणी, कॉन्सन्ट्रेशन एजी प्लसचं किती आहे, एजी प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 0.01 रेस टू पॉवर 2 आहे, बरोबर आहे. रेस टू पॉवर 2 आहे. तर या ठिकाणी आपल्याला -0.0592 डिवायडेड बाय 2. तर आपल्याला या ठिकाणी 0.01चं स्क्वेअर जर करून घेतला तर या ठिकाणी आपल्याला लॉग घ्यावा लागतो, लॉग टू द बेस 10 200. लक्षात, लॉग टू द बेस 10 200. आणि या ठिकाणी बघा हे काय येईल 0.02, लक्षात, म्हणजे 2 इंटू रेस टू द पॉवर -2. या ठिकाणी 0.02 डिवायडेड बाय 0.01चा स्क्वेअर म्हणजे 0.02ला काय लिहू शकतो आपण, 2 इंटू 10 टू द पॉवर -2 डिवायडेड बाय याला लिहू शकतो आपण 1 इंटू 10 टू द पॉवर -4. म्हणजेच काय, हे 2 इंटू 10 टू द पॉवर -2 हे वर जाऊन +2 होतील, म्हणजे 10 टू द पॉवर -4 वरती जाऊन काय होतील 10 टू द पॉवर +4. लक्षात, मग आपल्याला काय मिळेल 2 इंटू 10 टू द पॉवर 2 म्हणजे काय मिळेल हे 200. लक्षात, याचं सिम्प्लिफिकेशन सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी 200 मिळतील. 200 मिळाल्यानंतर याचा लॉग घ्यायचा आपल्याला 0.0592 डिवायडेड बाय 2 लॉग टू द बेस 10. आता 200चा आपल्याला लॉग घेताना कॅरेक्टरिस्टिक किती घेणार आपण, 2 पॉईंट, आणि 20चा शून्यामध्ये लॉग येईल 2.3010. इथे लॉग टू द द्यायची गरज नाही, इंटू याचा लॉग काय येईल, कॅरेक्टरिस्टिक येईल 2 आणि 20चा लॉग येईल 3010. तर ह्याचं पूर्ण ह्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या, ह्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या आणि त्याच्यातनं ही किंमत काय करायची, ह्या किमतीमधनं ही किंमत मायनस करायची. तर आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन मिळेल बघा 0.936 मायनस, याचं सिम्प्लिफिकेशन करताना काय करायचं, याचा लॉग घ्या, याचा लॉग घ्या, लॉगची बेरीज करा. या साईडला असे लॉग लिहायचे तुम्हाला, लॉग लिहिताना लिहायचं लॉग ऑफ 0.0592 त्याचं कॅरेक्टरिस्टिक 59चा 2 मध्ये लॉग प्लस लॉग ऑफ 2.3010 याचं कॅरेक्टरिस्टिक येईल 0. 23चा 0 आणि 1 मध्ये लॉग घ्यायचा, त्यांच्या लॉगची बेरीज करायची, त्याच्यातनं 2चा लॉग काय करायचा मायनस करायचा, त्याचा अँटी लॉग घ्यायचा. हे सगळं केल्यानंतर आपल्याला किंमत मिळेल 0.0681 0.0681 आणि ह्याची वजाबाकी जी आहे ती मिळेल आपल्याला 0.8679 0.8679. दॅट इज द सेल पोटेन्शियल ऑफ द सेल. दॅट इज हे वर दिलेली सेल जी आहे तिचं आपल्याला हे सेल पोटेन्शियल मिळेल. दॅट इज देअरफॉर ई सेल इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ई सेल 0.8679. तर ह्याच्यानंतरचा जो न्यूमेरिकल आहे, न्यूमेरिकल 5.11 हे इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढण्यासाठी आहे. लक्षात, तर तो तुम्ही सॉल्व करून पहा, जमते का पहा, नाही तर मी तो नेक्स्ट पिरियडला सांगेन. धन्यवाद.